शेतकरी मित्रांनो, मागील एक आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होत आहे। तसेच 16, 17 आणि 18 मे रोजी देखील राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे। त्यानंतर मात्र 19 मे नंतर राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळणार आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र तरी देखील 19 ते 24 मे दरम्यान राज्यातील कोकणाच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ 16, 17 आणि 18 मे रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील 16, 17 आणि 18 मे रोजी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये मोठा पाऊस आणि गारपीट देखील होण्याची शक्यता आहे। तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या परिसरामध्ये 16, 17 आणि 18 तारखेला अवकाळी पावसाचा इशारा आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस असू शकतो। तरी सर्व शेतकरी मित्रांनी खबरदारी घ्यावी। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या परिसरामध्ये 16, 17 आणि 18 तारखेला मोठ्या पावसाची शक्यता। तर 19 तारखेपासून या भागातील तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। मात्र परवापासून या भागातील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल। कोकणाच्या बहुतांश भागांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या परिसरामध्ये आज रात्री देखील मोठा पाऊस होऊ शकतो। तसेच उद्याचा दिवस पावसाचा जोर काहीसा जास्त कोकणात पाहायला मिळेल। मात्र त्यानंतर पावसाचे वातावरण या भागामधील निवळलेले पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।